आपण ही दृश्य सध्या स्क्रीनवर पाहतो आहोत। युवक काँग्रेसचं आंदोलन मुंबईमध्ये सुरू होतं आणि आंदोलकांची धरपकड आता करण्यात आलेली आहे। अत्यंत आक्रमकपणे युवक काँग्रेसचे हे कार्यकर्ते मुंबईत आंदोलन करत होते। ही ताजी दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो आहोत। पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील यावेळेला तैनात करण्यात आलेला होता आणि आपण काही वेळापूर्वीची दृश्य स्क्रीनवर पाहतो आहोत, ज्यावेळेला युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून अत्यंत आक्रमकपणे हे आंदोलन करण्यात आलं आणि सध्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। काही वेळापूर्वी पोलीस व्हॅनमध्ये घालून या आंदोलकांना पोलीस स्टेशनला नेण्यात आलेलं आहे। मात्र ही काही वेळापूर्वीची दृश्य आपण पाहतो आहोत मुंबईमध्ये युवक काँग्रेसच्या आंदोलनाची। उमेश करंजकर आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। उमेश, युवक काँग्रेसनं मुंबईमध्ये अत्यंत आक्रमकपणे काही वेळापूर्वी आंदोलन केलं, आंदोलनाविषयीची नेमकी काय अपडेट आहे? अजिंक्य, काही वेळापूर्वी हे आंदोलन सुरू झालं होतं। युवक काँग्रेसचे अध्यक्ष जे आहेत कुणाल राऊत यांना आता थोड्या वेळापूर्वी पोलिसांनी ताब्यात घेतले। मी आता तिकडची ताजी दृश्य दाखवतोय। पोलिसांनी जो मुख्य गेट आहे तिकडचे बॅरिकेड्स आता हटवायला चालू केलेले। जे कार्यकर्ते आहेत ते आता सध्या पुन्हा एकदा आपल्या कार्यालयाच्या इथे किंवा मग जे आपले सहकारी ज्यांना ताब्यात घेण्यात आलेले त्यांची भेट घेण्यासाठी सध्या चाललेले आहेत। अशा प्रकारचं वातावरण सध्या पाहायला मिळते। खास करून जर आपण पाहिलं तर थोड्या वेळापूर्वी मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे जे युवक काँग्रेसचे जे कार्यकर्ते ते आक्रमक झाले होते। कुणाल राऊत जे असतील यांच्या नेतृत्वाखाली हे मोठं आंदोलन करण्यात आलं होतं आणि हा सगळा जर परिसर आपण पाहिला तर मुख्य मुंबईतला असा परिसर महापालिका मार्ग आहे। महापालिका मार्गाच्या बाहेरच हे काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते, जेणेकरून हे काँग्रेस कार्यकर्ते हा मार्ग जो तो रोखून धरणार होते आणि यासोबतच या थोड्या अंतरावर असलेल्या विधान भवनावर जाऊन घेराव घालण्याचा प्रयत्न त्यांचा होता। मात्र पोलिसांनी या सगळ्यांना या कार्यकर्त्यांना आता अडवलेलं आहे आणि आता त्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। सध्या पोलिसांनी ही सगळी परिस्थिती जी आहे ती नियंत्रणात आणलेली आहे। जे आक्रमक कार्यकर्ते होते त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। आता जर आपण पाहिलं तर हे पोलीस आता जे कार्यकर्ते आहेत जे अजूनही आंदोलनाच्या पवित्र आहेत त्यांना काही इन्स्ट्रक्शन देत आहेत, त्यांना काही सूचना करतायत आणि एकूणच आता सध्या हे आंदोलन शांततेच्या मार्गात पार पडते असं आपण म्हणू शकतो। काही काँग्रेस कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया की नेमकं काय चाललंय। तुम्ही हे आले होते त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। मी आंदोलनाला आले होते, काय नेमकं जी वाढलेली महागाई आहे, बेरोजगारी आहे महाराष्ट्रात आपल्या वाढलेली, त्याबद्दल कुणालजी राऊत यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसद्वारा पुणे टू मुंबई, लालमहाल पुणे टू मुंबई या ठिकाणी पायदळ पदयात्रा युवा आक्रोश यात्रा काढण्यात आली। त्यामध्ये महाराष्ट्र सरकारने आमची परमिशन नाकारली। आक्रमक असं आंदोलन होतं। कुणाल राऊत स्वतः हातकड्या घालून आलं होतं पण त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्या। ही माहिती आहे ना, हे हुकुमशाही सुरू आहे सरकारचं। आंदोलन करण्याची भूमिका हे घेऊ नाही देत आहे कोणाला, बस लोकशाही संपलेली आहे। नक्कीच, तर आपण पाहू शकतो अजिंक्य, लोकशाही संपलेली आहे। ज्या समस्या आहेत त्या सामान्य कार्यकर्त्याला असेल, नागरिकाला असेल, तर मांडता येत नाही अशा प्रकारची भूमिका आहे। हे कार्यकर्ते बाहेर येत आहेत। अजूनही आपण कार्यकर्त्यांशी बोलू। दादा, तुम्ही आलेला आहात दादा, थोड्या वेळापूर्वीच आक्रमक लक्षात घ्या, विषय असा आहे, ही जी आम्ही आमच्या गळ्यामध्ये ज्या पाट्या आहेत, काही जणांनी आम्ही बीकॉमचा बीएचा खाली 10 रुपये 20 रुपये असं लिहिलंय। सध्या बेरोजगारीचा जो 45 वर्षांमधला सर्वात जास्त बेरोजगारीचा दर आहे। काल परवाची तुम्ही जर बातमी बघितली असेल तर पुण्यामध्ये 365 जणांची वेकेन्सी होती, मात्र 3,500 पेक्षा जास्त लोक तिकडे जमा झाली। ठिकठिकाणी हेच चालू आहे। जे सरकार आहे ते गुन्हेगारांना पकडण्यात एकदम अपयशी आहे, मात्र आम्ही बेरोजगार युवकांचा आवाज कुठेतरी त्या विधान भवनावरती घेऊन चाललेलो। त्याच्यासाठी मात्र गृहमंत्र्यांनी इकडे बेरोजगार युवकांना मात्र हे केलं। आमच्या हातात लाट्या नाही, काट्या नाही, फक्त या डिग्र्या घेऊन चाललेलो। त्याचा आवाज दाबण्याचा कुठे ना कधी हे देवेंद्र फडणवीस सरकार काम करते। नक्कीच, तर सामान्य नागरिकांचा जे सध्या शिक्षणाच्या ज्या समस्या आहेत, शेतकऱ्याच्या समस्या आहेत, हे आम्ही मांडण्याचा प्रयत्न करत होतो। मात्र आम्हाला दाबण्याचं काम, लोकशाही दाबण्याचं काम जे आहे ते सध्या सरकार करते असा थेट आरोप जो आहे तो काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठीक आहे उमेश, असेच सोबत राहा। येतो मी पुन्हा एकदा आपल्याकडे। आपल्या सोबत सध्या अतुल लोंढे देखील जोडले गेलेले आहेत। अतुलजी, युवक काँग्रेसचं आंदोलन मुंबईमध्ये काही वेळापूर्वी झालं आणि सध्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं समजतंय, पण पुण्याहून हे आंदोलक सगळे निघाले होते कुणाल राऊत यांच्या नेतृत्वात आणि आता त्यांची काही वेळापूर्वी धरपकड झाली। आपली पहिली प्रतिक्रिया? नाही, याचा आम्ही निषेध करतो। हे मुलं युवकांचे प्रश्न मांडत आहेत, बेरोजगारीचे प्रश्न, शेतकऱ्याचे प्रश्न मांडत आहेत, शेतकरी आत्महत्याचे प्रश्न मांडत आहेत, शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही याचे प्रश्न मांडत आहेत।
यांना पुण्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं पोलीस गाड्यामध्ये भरून सोडण्यात आलं, तरी जिद्दीनं हे पुढे येऊन आजच्या युवकांचे, शेतकऱ्यांचे, महिलांचे प्रश्न मांडत आहेत. पहिले त्यांचं मी कौतुक करतो आणि या सरकारचा निषेध यासाठी करतो कारण लोकशाही मध्ये अशा पद्धतीने आंदोलने करू द्यायची नाही. हा काय प्रकार लावला? तिथे प्रदेशाध्यक्ष आता निघाले होते, कदाचित ते निघाले असल्यामुळे ते पोहोचण्याच्या पहिलेच हे आंदोलन जे आहे ते संपवण्याचा यांनी प्रयत्न केलेला आहे. ते अतिशय वाईट आहे आणि सांगतात की आम्ही लोकशाहीचा खूप सन्मान करतो. तिकडे पॉडकास्ट घेतात त्या लेक्स फ्रेडमनला, पण देशाचे प्रधानमंत्री सांगतात की कठोर टीका झाली पाहिजे. शार्प क्रिटिसिझमचा मी सन्मान करतो, डिसेंटचा मी सन्मान करतो, विरोधाचा मी सन्मान करतो असं म्हणतात आणि इथे हे असं वागणं यांचं जमिनीवरच. अतुलजी, परवानगी दिली नव्हती आंदोलकांना आंदोलनाची, असं सुद्धा आंदोलकांचं म्हणणं होतं. लोकशाहीमध्ये विधायक मार्गाने आंदोलनासाठी परवानगी नाही आहे. कॉन्स्टिट्यूशन वाचा असं त्यांना सांगा. आर्टिकल 19 मध्ये फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन ऑलरेडी दिलेला आहे. जर तुम्ही काही वेगळ्या पद्धतीने काही केलं तर त्याच्यावर पोलिसांना कारवाई करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे बोलण्याचं आणि जे स्वातंत्र्य आहे त्याच्यावर आता घाला घालण्याचा प्रयत्न कर असं म्हणत असतील ते तर. बर, पण युवक काँग्रेसकडनं सातत्यानं आंदोलनं केली जात आहेत सरकारच्या विरोधात आणि आवाज उठवला जातोय. बेरोजगारांचे प्रश्न मांडले जात आहेत, त्याबद्दल आवाज उठवला जातोय. अतुलजी, त्याबद्दल नेमकं काय सांगाल? बिलकुल, युवक काँग्रेसचं हे काम आहे. युवकांचे प्रश्न त्यांनी उचललेच पाहिजे, ते करतात आहे. ते भिडतात आहे सरकारसोबत. ते ज्या पद्धतीनं विरोधी पक्षामध्ये युवकांचा प्रश्न उचलले पाहिजे त्या पद्धतीने ते उचलत आहेत. त्यांचं अभिनंदन आहे, त्यांनी केलंच पाहिजे तसं. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत 100%. ठीक आहे अतुलजी, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे होते आपल्यासोबत फोन लाईनवरनं आणि त्यांनी सरकारची ही दडपशाही असं म्हटलेलं आहे. उमेश करंजकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेतच. उमेश, तुमच्या सोबत काही इतरही आंदोलक दिसत आहेत जे काही वेळापूर्वी तिथं आंदोलन करत होते. युवक काँग्रेसचे कदाचित ते सदस्य देखील असतील. त्यांचं काय नेमकं म्हणणं आहे आता या सगळ्या संदर्भात? फक्त मुंबईच नाही किंवा मुंबईच्या उपनगरच नाही, राज्यभरातून या आंदोलनासाठी हे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आले होते. आता माझ्यासोबत चंद्रपूरचे काही काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण जाणू. त्यांच्याकडे एक बॅनर आहे, युवा काँग्रेस पदयात्रा. तर चंद्रपूर मूर्ती विमानतळ लवकर झालं पाहिजे, महिलांना संजय गांधी निराधार योजने पैसे भेटले, असे वेगवेगळ्या मागण्या आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करू की नेमकं त्यांना काय भडायचं. तुम्ही चंद्रपूरवरून आलात, आज आपण पाहिलं की आंदोलन जे आहे ते काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलं, मात्र तेवढंच आक्रमकतेने ते पोलिसांनी ते दडपलंय. काय म्हणताय सगळ्या पोलिसांचं किंवा एकूणच सरकारच्या या एकूण वृत्तीबाबत? इथं जवळपास 1000 किलोमीटर चंद्रपूर आहे. आपण म्हणतो चांदा ते बांधा विकास झाला पाहिजे म्हणून, पण आज मी चंद्रपूरचे प्रमुख मुद्दे घेऊन इथे आलेलो आहे. जसं आपण बघू शकतो की ग्रामीण भागात आज महिलांना संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळत नाहीये. आज चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक क्षेत्र असून स्थानिक युवकांना तिथे रोजगार मिळत नाहीये. याच्यासोबत चंद्रपूर आरटीओ मध्ये खूप मोठा जवळपास 4-5 कोटीचा भ्रष्टाचार सुद्धा चालू आहे. तो सुद्धा आज आम्ही बाहेर काढून आणलेलो आहोत. आज इतक्या सर्व प्रमुख मागण्या आज आम्ही इथं घेऊन आलेलो आहोत. पण आपण बघू शकता की आज सरकारनं आम्हाला आमच्या काँग्रेस भवनाबाहेर सुद्धा आम्हाला जाऊ दिलेलं नाही आहे आणि आम्ही आंदोलन हे गांधीवादी मार्गाने आम्ही आमची पदयात्रा काढली, जी पुण्यातून मुंबईपर्यंत आम्ही शांततेने आलो. पण आज आम्ही जेव्हा इथं आंदोलन करतो आहोत तर आम्हाला पूर्ण अधिकार आहे की आम्ही ते आंदोलन शांतरित्या करू शकतो. परवानगी दिलेली नाही असं म्हणता तुम्ही, परवानगी मागितली होती का या सगळ्या आंदोलनाबाबत? आम्ही या आंदोलनासाठी परवानगी जवळपास 1 महिना अगोदरपासून मागतो आहोत. बीजिंगपासून सर्वांपासून आम्हाला आधी पदयात्रेची परवानगी सुद्धा मिळालेली होती. नंतर माननीय सीएम साहेबांचा फोन आला पोलीस विभागाला की यांची परवानगी रद्द करण्यात यावी. तर मी या कार्यक्रमाची सोडा आमच्या पदयात्रेची परवानगी सुद्धा रद्द करण्यात आलेली आहे. आता जे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय त्यांच्याबरोबर आता सध्या काय चाललंय? कारण तुमचे अर्धे कार्यकर्ते त्यांना आता भेटायला गेलेत ना, नेमकं काय चालू आहे आता सध्या? आता सध्या त्या आमचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानूजी, आमचे प्रदेश अध्यक्ष कुणालदादा राऊत, सध्या जेवढे प्रमुख कार्यकर्ते होते त्यांना डिटेन करण्यात आले पोलिसनी आणि हे जे आंदोलन आहे कुठेतरी हे थांबवण्याचा प्रयत्न आज इथं होतो आहे. आणि आमचं सरळ म्हणणं आहे की आंदोलनामागे ठाम देवेंद्र फडणवीस सरकार, महायुती सरकार आहेत. आमचं फक्त एक म्हणणं आहे की आम्ही विरोधी आहोत, विरोधी पक्षात आहोत. विरोधी पक्षातल्या लोकांना गांधीवादी मार्गाने आंदोलन करू द्यायला हवं. गांधीवादी मार्गाने आम्हाला आंदोलन करून द्यायला पाहिजे होतं. संविधानाने आम्हाला हा हक्क दिलेला आहे, मात्र मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यामुळे आमचं आंदोलन दडपलं गेलं, अशा प्रकारचा जो आरोप आहे हे काँग्रेसचे कार्यकर्ते आपल्याला इथं करताना दिसतात. अजिंक्य. उमेश, धन्यवाद. आपण
यांनी जी माहिती दिली त्याबद्दल आपण या संदर्भातली जी दृश्य आहेत ती देखील प्रेक्षकांना सातत्यानं दाखवत होतो जेव्हापासून हे आंदोलन युवक काँग्रेसकडनं सुरू करण्यात आलेलं होतं. सध्या आंदोलकांना ताब्यात घेतलं गेलेलं आहे त्याची देखील दृश्य आपण काही वेळापूर्वी पाहिलेली होती. युवक काँग्रेसच्या आंदोलकांचं नेमकं काय म्हणणं आहे आपण ते देखील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेलं आहे. उमेश, धन्यवाद, आपण माहिती दिलीत त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.